तर डिलिमिटेशनवर दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। भाजपचे नवनाथ बन यांनी हा पलटवार केलाय। रोहित पवारांकडून तथ्याऐवजी भीतीचं राजकारण केलं जातंय। आपला टाइम आ गया म्हणणाऱ्यांनी जनतेचा विश्वास जिंकावा। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा टोला हाणलाय। तर नवनाथ बन यांनी काय ट्विट केले तेही आपण पाहूया। रोहित पवारांच्या ट्विटला हे प्रत्युत्तर आहे नवनाथ बन यांचं। रोहित पवारांचा डिलिमिटेशनवरचा आरोप म्हणजे दिशाभूल करण्याचा उद्योग आहे। तथ्यांपेक्षा भीतीचं राजकारण करण्याचा आणखी एक निष्फळ प्रयत्न आहे। लोकशाहीवर सर्वाधिक घाला ज्यांनी घातला तेच इंडिया आघाडीचे लोक आज संविधान आणि लोकशाहीचे स्वयंघोषित रक्षक बनल्याचं नाटक करत आहेत। पुढे बन यांनी ट्विट केलंय, अपना टाइम आ गया म्हणणाऱ्यांनी आधी जनतेचा विश्वास जिंकावा। सोशल मीडियावर अफवा पसरवून खोटं बोलून सत्ता मिळत नसते। जनतेच्या आशीर्वादानं आणि विकासाच्या राजकारणातूनच विजय मिळतो। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, एकंदरीतच डिलिमिटेशनच्या या मुद्द्यावरून राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये अशा प्रकारे दोन वेगवेगळे सूर ऐकायला मिळतात। त्यामुळे निश्चितच याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो। काय काय नेमके आणखी या गटामध्ये कोण आहेत आणि कशा प्रकारे हा सगळा त्यांचा सूर आहे? नक्कीच अनुपमा, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून भाजप प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। छोटे मोठे पक्ष जे आहेत, जे केंद्रामध्ये आहेत, ज्यांचे खासदार आहेत, त्यांच्यासोबत त्यांची बोलणी सुरू असताना महाराष्ट्रामध्ये देखील जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासोबत सुद्धा अनेक वेळा या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि ते सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातून सुद्धा आपल्याला त्याचा अंदाज आपण बांधू शकतो। सुप्रिया सुळे यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती डिलिमिटेशन संदर्भात शरदचंद्र पवार पक्षाची नक्की काय भूमिका आहे, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सकारात्मक चर्चेसाठी त्यांनी एक तयारी दर्शवलेली होती। म्हणजेच मायबाप जनतेच्या हितासाठी जर असेल आणि एकंदरीत जर जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा विचार करून जर मतदारसंघाची पुनर्रचना होत असेल तर आम्ही या चर्चेसाठी तयार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं। तर दुसरीकडे काल संध्याकाळी 5 वाजता रोहित पवार यांनी जे ट्विट केलं ते ट्विट बघितल्यानंतर या विधेयकावरून शरदचंद्र पवार पक्षामध्ये दोन मतप्रवाह जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळते। रोहित पवार यांनी या डिलिमिटेशन बिलाला सरसकट विरोध केलेला आहे आणि विरोधकांना देखील आवाहन केलेलं आहे की लोकशाहीवर घाला घालण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा हा डाव NDAचा आहे, त्यामुळे तो डाव उधळून टाका आणि या विधेयकाला पाठिंबा देऊ नका असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। एकीकडे रोहित पवार अशी भूमिका जाहीरपणे मांडत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच तयारी दर्शवलेली होती चर्चेसंदर्भात। त्यामुळे उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाचा मुख्य हेतू आहे डिलिमिटेशन बिल मंजूर करून घेण्यासंदर्भात। त्यामुळे या डिलिमिटेशन बिल संसदेत आल्यानंतर कोणकोणते पक्ष या बिलाला पाठिंबा देतात त्याच्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडणार आहेत। मात्र सध्या तरी तुर्तास तरी या बिलावरून एकंदरीतच सीमा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। डिलिमिटेशनचं बिल येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका नेमकी काय असणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जर अंतर्गत 2 गट पडले असेल तर पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय असेल हे बघणं खूप महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।